नमस्कार. मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी पौष्टिक असे डाळींचे अप्पे करते आहे. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घालून अप्पे आणि त्याच्याबरोबर झकास चटणी मी आज करणार आहे. इथं दीड वाटी उडदाची डाळ काल रात्री मी भिजत ठेवली होती. ती आज सकाळी उपसून घेतली आहे. आज सकाळी 1 वाटी मुगाची डाळ मी भिजत टाकली होती. त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. अर्धी वाटी पोहे आहेत. आणखीन 1.5 चमचा मेथ्या मी भिजत टाकल्या आहेत. पहिल्यांदा मी मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात घालते आहे आणि ती वाटून घेते आहे. थोडंसंच पाणी घालायचं. मी मुगाची डाळ मिक्सरमधून काढून घेते आहे. डाळ वाटून झालेली आहे. हे बघा, अशी जाडसर काढलेली आहे, रवाळ काढलेली आहे. आता ही मी एका भांड्यात काढून घेते आहे. हे बघा, उडदाची डाळ पण मी वाटून घेतलेली आहे. अशी जाडसर वाटून घ्यायची आहे. ही मी पाणी न घालता वाटून घेतलेली आहे. वाटून घेतलेली उडदाची डाळ मी दुसऱ्या एका भांड्यात काढून घेते आहे. यात मी मेथ्या घालून घेते. त्या पण उडदाच्या डाळीबरोबर वाटून घेते आहे. पोह्यांचा मिक्सरमधून रवा काढून घेते. बारीक पीठ करायचं नाही आहे. हे बघा, आपला पोह्यांचा जाडसर रवा तयार झाला आहे. वाटून घेतलेली मुगाची डाळ, वाटून घेतलेली उडदाची डाळ, पोह्यांचा रवा, इथे मी 1 चमचाभर तेल घालते आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे. माझ्याकडं या उरलेल्या भाज्या आहेत, त्या पण मी थोड्या घालून घेते आहे. कोबी, कांदा, गाजर आणि सिमला मिरची. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे. हाताच्या सहाय्यानं, चमच्याच्या सहाय्यानं फेटून घ्यायचे चांगलं. मी हाताच्या सहाय्यानं करून घेते. हे मी एकाच दिशेनं फेटून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला इनो, फ्रूट सॉल्ट वगैरे काही घालायची गरज नाही आहे. गॅस चालू केलेला आहे. आप्पे पातळ थोडंसं गरम करून दिले आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आता आपलं आप्याचं जे पीठ आहे ना, ते मी याच्यात घालून घेते. पहिल्यांदा कडेनं घालायचं आहे, कारण मध्ये जास्त हीट असते, ते लगेच तापतं.
आपले आप्पे घालून झालेले आहेत. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि 4 मिनिटांनी मी परत बघणार आहे आपले आप्पे झालेत का. आता आपण आप्पे उलटे करून बघा. हे बघा किती छान सुटलेत बघा आणि फुगलेत पण. इनो, फ्रूट सॉल्ट, सोडा काहीही वापरलेलं नाहीये. मस्त. मी आता आप्पे काढून घेते. दोन्ही बाजूने ते छान शिजले आहेत. हे बघा. आप्पे आपले कसे टम्म फुगलेत बघा. हे बघा कसा टम्म फुगलाय. आता आपण चटणीची तयारी करूया. इथं मी खोबरं खोवून घेतलेलं आहे. 4-5 मिरच्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या. थोडंसं आलं घेतलंय. कच्चे शेंगदाणे आहेत, कोथिंबीर आहे, दही आहे, साखर आहे, जिरं आहे, कढीलिंब आहे आणि मीठ आहे. आता हे सगळं आपण एकत्र करणार आहोत आणि चटणी वाटून घेणार आहोत. चटणीचं सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. सध्या मी फक्त 2 ते 3 चमचेच पाणी घालते आहे आणि नंतर मग आपल्याला चटणी घट्ट किंवा पातळ कशी होईल बघूया. आपली चटणी तयार झालेली आहे. ती मी एका भांड्यात काढून घेते आहे. तुम्हाला समजा अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घाला. किती सुंदर झाली आहे बघा, कन्सिस्टन्सी एकसारखी, कलर पण छान आला आहे. आता ह्याच्यावर मी फोडणी घालून घेणार आहे. फोडणी ऑप्शनल आहे. मी आता फोडणी करून घेते. गॅस चालू केला आहे. त्याच्यावर छोटी कढई ठेवली आहे आणि 2 चमचे तेल घातलेले. तेल आपलं तापलेलं आहे. मोहरी छान तडतडते आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. हिंग घालते आहे. इथं कढीलिंबाची पानं घालते मी. आपली खमंग आणि चुळचुळीत अशी फोडणी तयार झालेली आहे. ती मी आता चटणीवर घालून घेते आहे. मस्त फोडणीचा खमंग वास सुटलाय. मी आप्याचा दुसरा घाणा इथं घालून घेते. पहिल्यांदा जरा माझं पीठ घट्ट झालं होतं. थोडंसं मी त्याच्यात पिठामध्ये पाणी घालून थोडं पातळ केलेलं आहे. आप्पे सगळे माझे घालून झाले आहेत. किती कलरफुल दिसतात बघा. आता मी याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांनी मी झाकण काढते. आपले खुसखुशीत
पौष्टिक असे आप्पे तयार झालेत आणि त्याच्याबरोबर झकास अशी नारळाची चटणी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. तुमच्या एका लाईकनं आणि सबस्क्राईबने आमचा उत्साह वाढतो. त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा. परत परत भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंद घ्या. थंडी आहे त्याचा मनमुराद अनुभव घ्या. धन्यवाद.